मैत्री म्हणजे झाडाखाली बसून विसावा घेणे आणि विचार ना पटकन पटकन विचार. तू आणि रुपेश. बाई नको. खेळ आहे अरे हा, आणि तो खेळासारखा खेळला पाहिजे ना. मी निवडलं ना खरं बोलणं, मग मी बोलणार खरं. प्रश्न काही असू देत ना, मी खरं बोलणार आहे. ओके. गौरव विचार. तू आणि रुपेश एकत्र असताना तुला असं कधीच वाटलं नाही का ग की हा मुलगा माझ्यासाठी योग्य नाहीये, किंवा हा मुलगा थोडा आय डोंट नो. नाही अरे, कधीच नाही वाटलं असं. एकतर बिना आई बापाची मुलगी मी, अनाथाश्रमात वाढले, त्या लोकांना आपलं मानून वाढले, आणि पण एक दिवस त्यांनाही सोडावं लागलं ना मला, तेव्हा खूप त्रास झाला. म्हणजे एकदम असं बाहेरचं जग दिसलं ना मला अचानक. इतकी घाबरून गेले होते ना मी, भंजाळले होते पूर्ण. आपलं म्हणावं असं कोणीच नव्हतं ना माझ्यासोबत. आणि त्यावेळी रुपेश आला, आणि त्यांनी मला आपलं कधी मानलं हे मलाही कळलंच नाही. मी अशा अवस्थेत होते ना की त्या अवस्थेत तुम्ही मला कधी बघितलंही नव्हतं. अशा अवस्थेतून बाहेर आले मी, आणि तेव्हा तोच होता माझ्यासाठी एकटाच. आणि अशा अवस्थेत चूक बरोबर ठरवण्याचा आपला हक्क नसतो ना, पर्यायच नसतो आपल्याकडे. पण तरी यार, म्हणजे तू कशी आहेस, तो कसा आहे. बरं झालं मोडलं तुमचं लग्न. त्या घाणेरड्यावर आयुष्य काढावं लागलं असतं तुला. कसा आहे ना तो, काय ते कपडे, काय ती भाषा, नो एटिकेट्स. आनंदी मट्टन, याक या याक. कपड्यांवरून आणि भाषेवरून तुझ्यासारखं पारखायला मी उथळ नाही. ए हॅलो, उथळ काय बोलतेस. जेवणाबद्दल आधीच खूप ऐकलंय मी, आणि स्वीकारलं पण आहे सगळं. पण रुपेश बद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही आता. का? जे आहे ते आहे ना, खरं आहे ते खरं आहे. एक मिनिट, मी सांगितलं ना रुपेश बद्दल मी आता काहीही ऐकून घेणार नाहीये. एकेकाळी मनापासून प्रेम केलंय मी त्याच्यावर. पण तुला कसं कळणार ना प्रेम म्हणजे काय ते. व्हॉट द फालतूगिरी. हो, फालतूगिरीच आहे. रुपेश कसाही असलं ना तरी परवडला ग. काहीही कारण असो, त्याचा स्वार्थीपणा असो, मम्मीचं ऐकणं असो, काही असो, त्यांनी सांगून माझ्याशी लग्न तोडलंय. तुझ्यासारखं नाही. विकीला न सांगता पळून आलीस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.